महायुतीमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गट ही महायुती म्हणून आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला सर्व निवडणुका लढलो आणि लोकसभेला आम्हाला काही अंशी आम्हाला जे अपेक्षित निकाल होते ते मिळाले नाहीत। एक नेरेटिव्ह केलं गेलं होतं, लोकांच्यामध्ये चुकीचे गैरसमज पसरवले गेले होते आणि या अनुषंगानं आपल्याला ज्या जागा आवश्यक होत्या त्या मिळाल्या नाहीत आणि त्याच्यानंतर महायुतीच्या तिन्ही आमच्या पक्षनेत्यांनी आणि प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून केलेली विकास कामं आणि लोकांच्यापर्यंत दिलेली कामं आणि महायुतीने केले काम हे आम्ही लोकांच्यापर्यंत पोच केलं आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी ही जी महायुती होती ही मनापासून राबली, एकमेकाला ताकदीनं सगळ्यांनी मदत केली आणि याचा रिझल्ट म्हणून 10च्या 10 सीट या विधानसभा मतदारसंघात आल्या। आता मला वाटतं की प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे, जसा राष्ट्रवादीला आहे, तसा शिवसेनेला आहे, तसा भाजपला आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये बघताय की प्रत्येक पक्षात वेगवेगळ्या स्वरूपातून इन्कमिंग चालू आहे। त्याच्याबद्दल आम्हाला कुणाला कुठं अडचण नाही आहे। शेवटी प्रत्येकाचा पक्ष वाढला पाहिजे, महायुतीलाच ती ताकद मिळते। शेवटी राष्ट्रवादी अजितदादांच्या गटामध्ये प्रवेश केला तर महायुतीच म्हणून आमच्या पक्षाची महायुतीचीच ताकद वाढणार आहे, त्यामुळे आम्हाला त्याचं काही म्हणजे अडचण नाही आहे आणि मला वाटते की राहुल पाटीलांनी आज प्रवेश करायचं ठरवलेलं आहे। मला वाटते की नागदेवाडीमध्ये एक कार्यक्रम झाला होता, त्या कार्यक्रमामध्ये मी पण सांगितलं होतं की मधुकर जांभळे आपल्या जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख होते राष्ट्रवादीचे, त्या सगळ्या राष्ट्रवादीच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या निवडणुकीमध्ये चांगली मदत केली होती आणि त्याही सुद्धा मी सांगितलं होतं जर राहुल पाटलांनी निवडणुकीच्या आधी जर प्रवेश केला असता तर महायुतीला अधिक बळ मिळालं असतं। म्हणजे आमच्या भावना अशाच आहेत की कोल्हापूर जिल्ह्यातली महायुती चांगल्या पद्धतीने टिकावी आणि ती सक्षमपणे पुढे लोकांच्यापर्यंत जावी। पण सकारात्मकपणे बघताय असं दिसतंय, मात्र त्यांच्याकडून मलाच टार्गेट तुम्हीच विरोधक आहात हे त्यांनी ठरवलेले आणि ही अडचण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील प्रकर्षाने येऊ शकते। आता त्यांना मी पारंपरिक विरोध वाटतोय ही त्यांची गोष्ट आहे, कारण निवडणुकीमध्ये आता मी आणि स्वर्गीय PN पाटलांच्या मध्ये 3 निवडणुका झाल्या। मी 2 निवडणुका जिंकलो, त्यांनी 1 निवडणूक जिंकली। परवाच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेसच्या विरोधात निवडणूक जिंकलो। आता ज्या त्यावेळेच्या परिस्थितीनुसार जे ते निर्णय होत असतात, वास्तविक त्यांनी हे शब्द अशा पद्धतीने वक्तव्य करायला नको पाहिजे होती। त्या संदर्भात मला वाटते त्यांच्या पक्षाचे नेते आणि आमच्या महायुतीचे नेते अजितदादा असतील, या जिल्ह्याचे मार्गदर्शक मुश्रीफ साहेब असतील, ते त्यांना या स्वरूपात समज देतील किंवा त्यांना काही सल्ला देतील असं मला अपेक्षित आहे। एक लक्षात घ्या, हे भविष्यात काय गोष्टी होणार आहेत त्याची चर्चा आपण करतोय, उद्या काय होणार आहे प्रत्येकाला माहिती नाही। तरी सुद्धा मुश्रीफ साहेबांनी जे तुम्हाला कल्पना दिली की मतदारसंघ बदलले, त्यांचा वेगळा झाला, माझा वेगळा झाला, तर ते एकमेकाला मदत करतील, आता हे मुश्रीफ साहेब अनुभव आहे। मला वाटते त्यांनी जे काही तुम्हाला सांगितलं तोच सल्ला त्यांनी राहुल पाटलांना द्यावा। नाही, काही स्थानिक गावामध्ये प्रत्येकाच्या मध्ये 2-2 गट असतात। तसा करवीर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पूर्वीचा मतदारसंघ बघितला तर तो करवीर होता। मला वाटते त्या मतदारसंघाचं नेतृत्व दिग्विजय खानविलकर जे माझे मार्गदर्शक आहेत, ज्यांचे माझे नेते होते, त्यांनी केलं होतं। त्याच्यानंतर मला वाटते बंटी पाटलांनी या मतदारसंघामध्ये निवडून आले होते। आता ह्या मतदारसंघ नवीन करवीर झाला, त्याच्यामध्ये 33% करवीर विधानसभा जुन्या करवीरमधला आला आहे, 33% 35% भाग हा जुन्या सांगूळ मतदारसंघातला आला आहे आणि 33% भाग हा साधारण 33.5% भाग हा पन्हाळा बावडा मतदारसंघातला आहे। त्यामुळे या मतदारसंघामध्ये अनेक पक्षाची मतं आहेत आणि मला वाटतं की या सगळ्याचा परिस्थिती बघितली तर प्रत्येकाचे गट तर त्या ठिकाणी आहेत आणि मग स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील किंवा या असतील, सहसा आम्ही महायुतीच्या मार्फतच या ठिकाणी सगळ्या निवडणुका आपण लढवायच्या आहेत। कारण आपण बघितलं असेल की जिथं युती शक्य आहे तिथं युती होते, जिथं नसेल तर तिथं मैत्रीपूर्ण लढती होतात आणि जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील हे वरिष्ठ पातळीवरती निर्णय होतील, कुठं काय निर्णय घ्यायचा याचा वरिष्ठ पातळीवरील स्थानिक परिस्थितीचा अहवाल आम्ही आमच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना, आमच्या पक्षाच्या नेत्यांना आम्ही देऊ आणि मग त्या 3 पक्षाचे संयुक्तिक बैठक होईल आणि तिथं ते ठरेल की कशा पद्धतीनं लढायचं। तोपर्यंत आपण अशा पद्धतीच्या काही गोष्टी बोलणं हे आपल्या माहितीमध्ये बाधा आणण्याजोगी गोष्ट आहे आणि विरोधी आघाडीला पोषक गोष्टी आपणच करून देण्यापेक्षा
मला वाटते त्यांनी थोडंसं संयमानाने विचारून काही गोष्टी कराव्या. काँग्रेस सोडण्याचं कारण राहुल पाटलांनी सांगितलं. मला काय वाटत नाही की प्रशासकीय पातळीवर कुठलीही कामं अडत नाहीत. जी नियमाप्रमाणे कामं आहेत ती सगळी होत असतात. आता मी 5 वर्ष विरोधात होतो, 5 वर्ष मला विधानसभेचं प्रतिनिधी नव्हतं, म्हणून मी काय थांबत बसलो नाही किंवा मी असं म्हणत बसलो नाही. मी तिथं शिवसेनेचं शिंदेसाहेबांच्या जोर आलं आणि आपण कामं करायची असतात. कामं करणाऱ्याला कुठेही जाऊन कामं मंजूर करता येतात आणि मी तर कुठल्या विकास कामाला आड करणारा माणूस नाही आहे. प्रत्येकाची कामं करतोय. तर मला असं त्यांनी म्हणणं हे चुकीचं आहे. आता त्यांचा तो निर्णय आहे, त्यांनी तो कशाबद्दल घेतला हा त्यांचा विषय आहे, त्यांनी तो ठरवावा. काय आपण खरं तर तुम्ही एकत्र आहे, बघताय, तुम्ही एकमेकाला अनुभवताय. काय राहुल पाटील यांची काँग्रेसमध्ये अडचण झाली असेल असं तुम्हाला वाटतं? आपण सतीश पाटलांनाच विचारा या संदर्भात. पण आपण दोघं बऱ्याच वर्षापासून नाही, जरी ते आणि मी मित्र असलो, कॉलेज जीवनापासून आहे, विद्यार्थी चळवळीपासून आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही गोकुळला एकत्र पॅनलमध्ये होतो, परंतु ज्या त्या परिस्थितीनुसार सगळे निर्णय होत असतात. आता काँग्रेसमध्ये त्यांची काय अडचण झाली ही मला माहीत नसणार, ही सतीश पाटलांना अधिक माहिती असते. PM पाटील साहेब हे रॉयल फॅमिली म्हणून खरं तर काँग्रेसमध्ये पाहिलं जात होते. सोनिया काँग्रेसमध्ये झाले असेल का आणखी काही? नाही, आता ह्या गोष्टी मला माहीत नसणार. त्यांची काय कुचंबना झाली किंवा काय अडचणी झाल्या हे तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे किंवा सतीश पाटलांना विचारलं पाहिजे. त्याच्या संदर्भात मला काही माहिती असणार. आता कोल्हापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका आहेत. विशेष करून आमचा निर्णय आहे की महायुतीच्या मार्फत या सगळ्या निवडणुका लढवाव्या आणि या सगळ्या निवडणुका महायुतीमार्फत लढवल्या जातील. कारण शेवटी सहकारी संस्थेमध्ये सुद्धा प्राबल्य असणारी मंडळी आमच्या महायुतीकडे आहे. त्यामुळे जिथं तिथं महायुतीचा झेंडा लागावा अशा पद्धतीची रचना महायुतीच्या पॅनलच्या मार्फत या ठिकाणी. मग आता महायुती म्हणून लढलं तर महाविकांना देखील लोकसभा नाही, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळच्या परिस्थितीनुसार तो निर्णय झाला होता. आता 5 वर्ष राजकीय स्थित्यांतर झालेले आहेत, राजकीय परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे आणि आपल्याला कल्पना आहे आता अध्यक्ष नेमताना सुद्धा महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे ही भूमिका होती. महायुतीचंच या ठिकाणी पॅनेल लढावं अशा पद्धतीचं आहे. महायुतीमध्ये महाडिक साहेब पण आहेत. या निवडणुकीमध्ये महाडिक साहेबांनी, आदरणीय माधवरावजी महाडिक साहेबांनी सुद्धा मला चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद दिला आहे. त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांचं नेतृत्व असेल, या महायुतीतल्या सगळ्यांचं नेतृत्व घेऊनच आम्ही पॅनल करायचा प्रयत्न या ठिकाणी करतो. महायुतीनं आता ठरवलेलं आहे की छुप्या पद्धतीने नाही तर उघडपणे सहकारी संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप करायचा. राजकीय हस्तक्षेप नाही, राजकीय हस्तक्षेप म्हणण्यापेक्षा महायुतीच्या माध्यमातून आपापल्या कार्यकर्त्याला जिथं जिथं संधी देता येईल तिथं दिली पाहिजे. शेवटी हा राजकारण म्हणणार नाही, सहकारातल्या निवडणुका जरी असल्या तरी आपापल्या कार्यकर्त्यांच्या इच्छा असतात आणि मग महायुती जर भक्कम असेल तर आपल्या कार्यकर्त्याला संधी देता येईल आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं दूध संघाचा कारभार असेल, सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालवायचा निर्णय सुद्धा घेतला जाईल. आज सत्तेमध्ये महायुती आहे, त्यामुळे सत्तेतून सुद्धा कामं चांगल्या पद्धतीनं आपल्याला सहकारी संस्थेची कामं सुद्धा आता चांगली करता येईल. आपल्याला मगाशी एक विषय मी बोललो नाही, भोगावती सहकारी साखर कारखान्याला NCDC मधून कर्ज हवं होतं. त्यावेळी त्यांना ते कर्ज पाहिजे होतं म्हणून भोगावती साखर कारखान्याच्या चेअरमननी मला फोन केला होता, तुम्ही कुठं आम्हाला पालकमंत्र्यांना सांगा किंवा अशा पद्धतीचा मला निरोप आला होता. मी साधारण विचार केला, मी असं काही पारंपरिक विरोधक असलं काही बघितलं नाही. कारण तो भोगावती सहकारी साखर कारखाना दादासाहेब पाटील कौलोकरांनी स्थापन केला. तो माझ्या मतदारसंघातला कारखाना आहे, तिथले सभासद हे टिकले पाहिजेत, त्यांच्या मालकीचाच कारखाना राहिला पाहिजे. म्हणून मी पत्र दिलं की मंत्री समितीमध्ये आमच्या सदस्यांना सांगितलं, मी एकनाथजी शिंदे साहेबांना सांगितलं, हा सहकारी चळवळ टिकली पाहिजे, त्या साखर कारखान्याला NCDC मधून कर्ज मंजूर करा. हा सहकारी कारखान्याचं खाजगीकरण होता कामा नये. अलीकडच्यामध्ये सहकारी साखर कारखानदारी अडचणीत असताना अशा पद्धतीनं साखर कारखान्यानं सहकार्य करणे शासनाची भूमिका आहे आणि माझी त्याला संमती आहे. म्हणजे पारंपरिक विरोध मी असं बघत नाही की ती संस्था टिकावी, या पद्धतीने मी माझा निर्णय घेतला. साहेब, राहुल पाटलांना तुम्हाला कुठं असायला बघायला आवडेल? एक गुडबुक मध्ये की निंदकाची गरज असा विषय आहे? आता हा असा विषय तुम्ही मला मांडला, ते आमच्या माहितीत आहेत. आता मी निंदक कसं म्हणणार त्यांना? गुडबुकमध्ये याला त्यांनी माहितीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करावं, त्यावेळी मग गुडबुकमध्ये सगळेच असतील. आता आम्हाला माहितीमध्ये आल्यानंतर आता मला सांगा, जरी ते राष्ट्रवादी असले तर मूळ राष्ट्रवादी जी माझ्यावर आता प्रचाराला होती, मधुकर जांभळे असतील, शिवाजी देसाई असतील, संभाजी असतील, आमचे युवाचे कारंडे परित्याचे असतील, या सगळ्यांना मी बरोबरच घेऊन जायला लागलोय. त्यामुळे आता निंदक महायुतीमध्ये असणं पण आहे. आता चांगले विरोधक काँग्रेसमध्ये असणं गरजेचं आहे की त्यांनी विरोध केला तर त्यामुळे आम्ही काय सुधारणा करायची हे आम्हाला समजते. तेव्हा आमच्याच पक्षामध्ये निंदक होणं हे चुकीचं होईल. त्यामुळे त्यांनी सुद्धा माहिती अधिक भक्कम करायचे प्रयत्न करावेत आणि अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी टाळली पाहिजे. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.